पण 1000 रुपये दंड भरल्यापेक्षा आपण त्यांना असं सांगत आहे की 1000 रुपये तुम्ही हेल्मेट आणा. आपण दंडापेक्षा लोकांचा जीव वाचला पाहिजे याच्यासाठी मार्गदर्शन करत आहे. अमरावती जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्तीचे करण्याचे कडक आदेश जारी केले. मागील वर्षभरात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेक गंभीर अपघात घडले, अनेकांना जीव गमवावा लागलाय. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. नवीन आदेशानुसार अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांनी वाहन चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलंय. हेल्मेट शिवाय वाहन चालवताना आढळणाऱ्या चालकांवर 1000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय. ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार जिल्हाभर विशेष मोहीम राबवण्यात येते. विविध ठिकाणी तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जाते. दर्यापूर शहरासह तालुक्यात पोलिसांनी हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई सुरू केली. त्यामुळे वाहन चालकांमध्ये जागरूकता निर्माण होत असून अनेकांनी हेल्मेटचा वापर सुरू केलाय. पोलीस प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय की दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या सुरक्षेसाठी दर्जेदार व IAS मानांकन असलेलं हेल्मेट वापरावं. रस्ते अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी हेल्मेट हा सर्वात प्रभावी सुरक्षेचा उपाय असल्याचं प्रशासनाने नमूद केलंय. हेल्मेट घाला, सुरक्षित राहा हा संदेश देत पोलीस प्रशासनानं सर्व दुचाकी चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी नुकतीच आदेश जाहीर केलेले आहेत. हेल्मेट सक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागांमध्ये हेल्मेट सक्ती केलेली आहे. त्याच आदेशानुसार आता आपण जर पाहिलं तर दर्यापूर या ठिकाणी दर्यापूर वाहतूक पोलिसांच्या वतीने या ठिकाणी जे हेल्मेट सक्तीचे आदेश या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर वाहतूक पोलीस या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ज्या टू व्हीलर चालकांकडे हेल्मेट नाही आहे त्यांच्यावर आता कारवाई करण्याची कडक पावले या ठिकाणी उचलण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावती दर्यापूर या मार्गावर आता वाहतूक पोलिसांच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हे कडक आदेश काढल्यानंतर आता या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. कारण की गेल्या 1 वर्षामध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. त्यामुळे कुठेतरी अपघात या ठिकाणी कमी व्हावा त्यामुळे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हे कडक आदेश काढलेले होते. विशेष म्हणजे हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी आहे असं सुद्धा या ठिकाणी बोलल्या जात आहे. कारण की हेल्मेट न घातल्यास अपघात झाल्यास याचा मोठा परिणाम आपल्या परिवारावर सुद्धा पडू शकतो. त्यामुळे संपूर्ण टू व्हीलर चालकांनी हेल्मेट घालावे. त्यामुळे अपघात कुठं या ठिकाणी टळणार आहे. त्याच आदेशाला आता आपण जर पाहिलं तर दर्यापूर पोलीस या ठिकाणी कडक अंमलबजावणी त्या आदेशाची होत आहे. कडक जर हेल्मेट नसेल तर 1000 रुपयाचा दंड या ठिकाणी वसूल करण्याची कारवाई सुद्धा या ठिकाणी केली जात आहे. त्यामुळे सर्व वाहन चालकांना सुद्धा आवाहन करण्यात येत आहे की जर हेल्मेट नसेल तर या ठिकाणी कडक कारवाई केली जात आहे. काय सांगाल, कारवाई चालू आहे, हेल्मेट नाही न घातल्यास किती रुपये दंड दिला? आपण दंडापेक्षा लोकांचा जीव वाचला पाहिजे याच्यासाठी मार्गदर्शन करत आहे. तसा हेल्मेटचा दंड 129/1 प्रमाणे 1000 रुपये दंड होतो. पण 1000 रुपये दंड भरल्यापेक्षा आपण त्यांना असं सांगत आहे की 1000 रुपये तुम्ही हेल्मेट आणा. 1000 रुपयाचं हेल्मेट आणसाल तर तुम्हाला नेहमीचे दंड भरावा लागणार नाही आणि तुमच्या जीवाची सुरक्षित राहते. घरी कोणीतरी तुमची वाट पाहते, याच्या गोष्टीची दक्षता घ्यावी हेच लोकांना आपलं सांगणं आहे. म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अधीक्षकांनी जे आदेश केले त्याची अंमलबजावणी चालू आहे. बिलकुल त्यांच्या मार्गदर्शनात अंमलबजावणी चालू आहे. माननीय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि SDP आपले कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनात आपलं जे सांगितलं आहे त्याप्रमाणे रोजची कारवाई सुरू आहे. नक्कीच जर आपण जर पाहिलं तर 1000 रुपयाचा दंड या ठिकाणी न भरायचा असेल तर आपण हेल्मेट घ्यावा, 1000 रुपयाचं हेल्मेट घ्यावा आणि आपला जीव या ठिकाणी वाचावा. जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अधीक्षक जे आहेत निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात आणि SDPO सतीश कुलकर्णी आणि ठाणेदार राठोड साहेबांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी दर्यापूर पोलीस कडक कारवाई करत आहे. त्यामुळे सर्व वाहन चालकांना नम्र विनंती आहे की आपण हेल्मेट घालावा आणि सुरक्षित प्रवास या ठिकाणी करावा. मी किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.